तो आला, त्यानं पाहिलं आणि त्यानं सगळं जिंकून घेतलं. तो म्हणजे तमिळनाडूमधील अभिनेता विजय थलपती. अवघ्या 1-2 वर्षापूर्वी त्यानं त्याचा TVK पक्ष स्थापन केला आणि आज तोच पक्ष सत्तेच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलाय. हे सगळं गणित इतक्या वेगानं बदललं की लोकांना अक्षरशः धक्का बसलाय. तमिळनाडूच्या या निकालानं सगळ्यांनाच आश्चर्यचकित केले. मधल्या काळात वाद झाले, अडथळे आले, अडचणी आल्या, पण विजयानं सगळं ओव्हरकम करत थेट इतिहास घडवलाय असं म्हणायला हरकत नाही. चित्रपटाच्या माध्यमातून लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा नेता आता प्रत्यक्षात राज्यावरही अधिराज्य गाजवण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. आज परिस्थिती अशी आहे की हा मास हिरो आता राजकारणातही मास लीडर बनताना दिसतोय. सत्ता हाती घेण्याच्या दिशेनं त्याची पावलं वेगानं पडतात आणि येणाऱ्या काळात तो मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसू शकतो अशी चर्चा आहे. मग विजय थलपती हे खरंच मुख्यमंत्री होऊ शकतात का? हे सगळं यश त्यांनी कसं काय संपादित केलं? चला बोलूयात. 50 वर्षाहून अधिक काळ द्रविड राजकारणाचा गड राहिलेलं तमिळनाडू, जिथं द्रविड मुन्नेम कळगम आणि अण्णा द्रविड मुन्नेम कळगम यांचं वर्चस्व होतं आणि आता इथं बदल घडलाय. अंतिम निकाल हाती आल्यानंतर समजतंय की अभिनेता ते राजकारणी बनलेले विजय थलपती यांच्या तमिळगा वेंट्री कळगम पक्षानं 108 जागांवर विजय मिळवला. मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांच्या नेतृत्वात द्रविड मुन्नेम कळगमला मोठा धक्का बसलाय. स्वतः स्टॅलिन यांनी त्यांच्या मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागलाय, तर द्रविड मुन्नेम कळगमने एकूण 59 जागांवर विजय मिळवलाय, तर अण्णा द्रविड मुन्नेम कळगमने 47 जागांवर विजय मिळवलाय. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला 5 जागा मिळाल्यात, तर पट्टाली मक्कल कळगमला 4 जागांवर विजय मिळालाय. एकूणच काय तर विजय थलपती यांच्या नेतृत्वाखाली तमिळनाडूमध्ये एक नवीन राजकीय पर्व सुरू होण्याचे चिन्ह दिसतात. आता बघा, तमिळनाडूमध्ये जे रजनीकांत आणि कमल हसन यांनाही जमलं नाही ते विजय उर्फ थलपती यांनी करून दाखवले असं म्हणायला हरकत नाही. पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या TVK या पक्षानं 100 पेक्षा जास्त जागा मिळवल्यात. त्यामुळे हा विजय त्यांच्यासाठी सोपा नाही. उलट हा तमिळनाडूच्या राजकारणातला मोठा टर्निंग पॉईंट मानला जातोय, कारण इतक्या वर्षापासून DMK आणि AIADMK या 2 पक्षांचं वर्चस्व तमिळनाडूवर होतं आणि त्यालाच TVKनं आव्हान दिलंय आणि ते पेलून यशस्वी करून दाखवले. मग विजय थलपती यांनी नेमकं काय केलं? तर बघा, चित्रपट सृष्टीत त्यांचं चांगलं नाव आहे. त्यांनी म्हणजे तमिळनाडू या देशात अभिनेत्याला देवाचा दर्जा दिला जातो. तर चित्रपट सृष्टीतून जेव्हा ते राजकारणात आले तेव्हा त्यांनी पहिल्यांदाच सांगितलं की मी यापुढे चित्रपट करणार नाही. राजकारणात पाऊल टाकल्यानंतर त्यांनी थेट तळागाळात काम सुरू केलं. फक्त स्टारडमवर विसंबून न राहता त्यांनी संघटन उभं केलं, सभा प्रचारावर भर दिला, लोकांशी संवाद साधला, कनेक्ट तयार केला. लोकसभा निवडणुकीत न उतरता थेट विधानसभा डोळ्यासमोर ठेवून तयारी केली. म्हणजे गेम प्लॅन अगदी क्लिअर झाला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आपल्या पक्षाची प्रतिमा फक्त शहरी भागापुरता मर्यादित ठेवली नाही. जाहीरनाम्यातून ग्रामीण भागासाठी ठोस आणि कल्याणकारी घोषणा केल्या. शेतकरी, कामगार, गरीब यांच्यावर फोकस ठेवला. त्यामुळं गावातून पाठिंबा मिळायला सुरुवात झाली. आणखी एक मोठा निर्णय त्यांनी घेतला, तो म्हणजे एकला चलो. कुणाच्याही आधाराशिवाय स्वतःच्या बळावर त्यांनी निवडणूक लढवली. भाजपकडून आलेली ऑफर देखील त्यांनी नाकारली आणि हा धाडसी निर्णय लोकांना आवडला, कारण त्यातून स्वतंत्र नेतृत्व दिसून आलं. विजय यांच्या यशाचं गणित मांडायचं झालं तर त्यांचा जाहीरनामा देखील महत्त्वाचा होता. महिलांसाठी, बेरोजगारांसाठी, कामगारांसाठी त्यांनी मोठ्या घोषणा केल्या. अगदी 8,000चा भत्ता 20,000वर आणला. थेट जनतेला भिडतील अशा मुद्द्यांना हात घातला आणि लोकांना तेच आवडलं. तसेच जननायक हा जो चित्रपट आहे, जो सेन्सॉर बोर्डामुळे अडकला होता, तो त्यांचा शेवटचा चित्रपट असेल. त्यांनी राजकारणात येण्याआधीच त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळं सगळं सरकार त्यांच्या विरोधात आहे असं सांगण्यात आलं आणि गेम फिरला. लोकांची सहानुभूती वाढली, जी मतामध्ये पराभूत झाली आणि या परिस्थितीमुळे TVK हा सर्वात मोठा पक्ष ठरला आणि DMK आणि AIADMK यांना धक्का बसला. खरं तर आता सगळ्यात जास्त उमेदवार निवडून आल्यामुळं DMK किंवा AIADMK यांची मदत TVKला लागणार नाही आहे. आता विजय थेट मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकतात असं स्पष्ट दिसतंय. मात्र अजूनपर्यंत याबाबत TVKकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही आहे. तेव्हा अंतिम निर्णय काय होणार, कोण होणार तमिळनाडूचा मुख्यमंत्री हे पाहणं महत्त्वाचं आहे.